जल जीवन मिशनसह प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा. नूतन पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्यांना मंत्री मुश्रीफ यांचे निर्देश. चंदगड तालुक्यात नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेल्या यशानंतर नव्या नेतृत्वासमोर जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर रामपूर येथे आयोजित नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांच्या सत्कार सोहळ्यात मंत्री हसन मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. फक्त विकास कामे करून मतं मिळत नाहीत, तर लोकांच्या सुखदुःखात सहभागी होणं तितकंच महत्त्वाचं आहे, असा स्पष्ट संदेश देत त्यांनी नव्या पदाधिकाऱ्यांना जनतेशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार राजेश पाटील होते. प्रारंभी राजेंद्र शिवणगेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. मुश्रीफ यांनी आपल्या भाषणात आरोग्य, शिक्षण आणि पिण्याचे पाणी या मूलभूत गरजांना प्राधान्य देण्याचे निर्देश दिले. जल जीवन मिशन अंतर्गत प्रलंबित योजना तातडीने पूर्ण करण्यावर त्यांनी भर दिला. विकासासाठी निधीची कमतरता भासणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. माजी आमदार राजेश पाटील यांनी राष्ट्रवादीच्या यशामागील संघटन शक्ती आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे कौतुक करत पुढील काळातही विकासकामे गतीने राबवण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी सभापती विलास नाईक यांनी तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयांमधील 246 रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी केली. तर संतोष मळवीकर यांनी आंदोलनांवरील कारवाईबाबत चिंता व्यक्त करत प्रशासनाने संवेदनशील भूमिका घ्यावी अशी विनंती केली. कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील, सुखदेव शहापूरकर, डॉक्टर प्रतिभा चव्हाण, विद्याताई पाटील, संग्रामसिंह कुपेकर, अमर चव्हाण आणि सुधीर देसाई यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. महान कार्य न्यूजसाठी प्रकाश आयनापुरे, चंदगड.